संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. दोन्ही संघ बलाढ्य, अटीतटीचा सामना होईल हे पाहणं यात काही गोष्ट नाहीये. तर गोलंदाज दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी वरून गोलंदाज कोण आहे? अनिरुद्ध, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली ती तोच अनिरुद्ध आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे, पण तितक्याच ताकदीचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आहेत. सलामीच्या जोडीला आलेले आहेत बघा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. घड्याळातच वाजले 4:06. घड्याळाचा काटा काही थांबणार नाही आणि तुम्ही थांबू नका. वळूया मैदानाकडे. निसर्गरम्य वातावरणामध्ये पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची गाठली चेंडूने. चेंडू मात्र सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि एक डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची गाठली, गती फार नव्हती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अनिरुद्ध. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्राकडून खेळलेला चेंडू वरून येतो. चेंडू खाली उचलेल फेकेल तोपर्यंत धावण्यामध्ये काही पोलिसांना अडवू शकत नाही कोण. 2 चेंडू आणि 2 धावा. श्री गणेश होत असताना 2 जणांनी 2 चेंडू 2 धावा. जर आपण पाहतोय खूप चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू माझा आकाशाला ग आणि चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही. कुणाचा झेल सोडलाय, जमिनीला दान केलाय तोपर्यंत 1 धाव. 3 चेंडू आणि 3 धावा आपण पाहतोय. रोशनची कॅच सोडली, ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेत असताना एक भला मोठा डोंगर उभा केलेला. त्या फलंदाजीची कॅच मात्र सोडलेली आहे. पुन्हा एकदा एक डॉट चेंडूची सांगता होते. काय टप्पा असेल, काय लाईन असेल, अचूक टप्पा अचूक लाईन. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते अनिरुद्धची. तर 4 चेंडू आणि 3 धावा. अजूनही पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं षटक म्हणलं तर हाणामारीचं षटक असतं पॉवर प्ले मध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. सचिन 11 आणि KPC 11 या 2 संघामध्ये हा खेळ खेळला जातोय. थांबू नका. वेळेची पाबंदी आहे. पंचांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या, कारण की रात्र बारीक आहे, दिवस छोटा आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र चुकीला माफी नाही. आता मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. अमित साहेब ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये बहारदार खेळी केली होती तेच फलंदाज मात्र आता इथे बॅक टू पवेलियन घराकडे जात असताना पहिला झटका लागला KPC 11 संघाला. पाच चेंडू आणि धावसंख्या आपण पाहायला गेलो तर एक थांबलेली धावसंख्या 3 वरती जशीच्या तशी थांबलेल्या. तो नवीन फलंदाज जात असताना क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे कामत साहेब. एक 3 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. अनिरुद्ध याचा पहिल्या षटकामधील खूप चांगली गोलंदाजी म्हणायला गेला अनिरुद्धचं. मी म्हटलेलं मगाशी सुद्धा अनिरुद्ध हा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज सुद्धा आपण पाहतोय कामत साहेब, ज्यांनी कित्येक मैदानं गाजवलेले आहेत. आणि तेच पाहतो अनिरुद्ध तो कामत साहेब. अनुभवाचा कटा असणारा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक मध्ये ऑन स्ट्राईक मध्ये कामत साहेब. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते 10-12 पावलांचा रनअप घेत असताना. आता मात्र चांगला चेंडूला बॅक पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू 2 धावांसाठी पहिलं षटक समाप्त होते. पहिला झटका लागल्यानंतर 5 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय आणि आमचे
मित्र ऋषी साबळे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. तर पहिले षटक समाप्त झाले. 5 धावा खर्च केल्यात अनिरुद्धनी आणि एक मोठा मासा मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवलाय. तो म्हणजे अमित साहेब सारखा एक मोठा मासा जाळ्यामध्ये पकडून ठेवला. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर एक चांगली अशी गोलंदाजी अनिरुद्धच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमबॅक करतोय कुठेतरी, पण अजूनही आपण पाहतोय वाहक मैदानामध्ये आहे. तर नवीन गोलंदाज आलाय ज्यांना आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो, तोच पिंटू एक नाम गोलंदाज. आम्ही त्यांचे खूप मोठे फॅन आहोत विषय, कारण की जेव्हापासून यांना पाहतोय तेव्हापासून यांचे चर्चे फार मोठे आहेत बॉक्स क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केलेला प्रयत्न होता. चेंडू थर्डमॅन क्षेत्राकडे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एके धावेने मात्र संघ पुढे सरकतोय कासवाच्या गतीने 6 वरती. एखादा मोठा फटका आला तरी नक्कीच संघ धावसंख्येमध्ये थोडासा बदल होऊ शकतो, पण तितक्याच ताकदीचा अनुभवी गोलंदाज आपण पाहतो पिंटू आणि तितक्याच ताकदीचा चातुर्यवान फलंदाज सुद्धा आपण पाहतो कामत साहेब. आता मात्र आकुट टप्प्याचा चेंडू होता. पंच बऱ्याच वेळानंतर आमच्याकडे वळाले, म्हणाले की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर झाले आणि एक खराब चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहायला गेली तर 7 वरती धावसंख्या आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू भरभरून गेलाय, चेंडूसाठी गेलाय झणझणीत चौकार 4 धाव्यांसाठी. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मी म्हटलेलं कामत साहेब चातुर्यवान फलंदाज आहे. थांबून आपल्या संघाला विजयाच्या चांगल्या स्कोरकडे नेत असताना आपण पाहतोय. तर धावसंख्येचा विचार केला 2 चेंडू आणि 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पिंटू याचा पुन्हा एकदा आकुटाबाचा चेंडू होता. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव निश्चित. एके धावेने मात्र बदल होतोय. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 12. 3 चेंडू 12 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. काय गोलंदाजी चालू आहे जे आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं. दोन्ही संघ बलाढ्य आहे बघा. दोन्ही संघ आटातटीचा आहे, खेळणारे संघ आहेत. आता मात्र खोदून काढलाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक धावतात, उचलतात, फेकतात तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट अशा रीतीने 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 14. 4 चेंडू आणि 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. काय गोलंदाजी करतोय. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच क्रिकेटमध्ये रोमांच पाहायला मिळेल आपल्याला आणि ती क्षमता आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. चेंडू मागे थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला पिंटू याचा. म्हणूनच मी म्हटलं अनुभव फार महत्वाचा असतो आणि तोच अनुभव आपला मैदानामध्ये दाखवत असताना पिंटू ते आपण पाहतोय. तर 5 चेंडू धावसंख्या झाली ती 15. 1 गडी बाद. थोडस संत गतीने खेळ चाललेला आपण पाहतोय. घड्याळात वाजले 4:15. वेळ काय थांबत नाहीये, वेळ प्रत्येकाची येत असते, पण त्याच्यासाठी थोडासा संयम करावा लागतो आणि तेच आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आकुटाबाचा चेंडू पंचांकडे दाद मागतो. पंच मात्र आमच्याकडे वळतात की खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू फेकत असताना पिंटू नामक गोलंदाज चांगला फटका म्हणायला लागेल. डीप बॅक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र जातोय 2 धाव्यांसाठी. डिक्लेअर 1 धाव्यासाठी.
तर धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवरती 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर 50च्या आसपास स्कोर व्हायचा, पण आता थोडस दुपारचं सत्र सुरू झालंय, संध्याकाळची वेळ आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय विजय शेट्टी, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी केली, तोच गोलंदाज. पण तितक्याच ताकदीचे फलंदाज सुद्धा, एखादा मोठा फटका आला तर कुठे या सामन्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, मागे पुढे होऊ शकतं. 4 षटकांचा सामना आहे बघा, खूप चांगली अशी गेम आपण पाहतोय. बोला चांगला असं गोलंदाज. आता मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येऊच तर तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेला पार करून 4 धाव्यांसाठी झणझणीत चौकार. आणि या 4 धाव्याने संघाची वाढती वाटचाल पोहोचली होती. 1 गडी बाद 21च्या घरामध्ये. काय फलंदाजी आहे कामत साहेब, मी अगोदरच म्हटलेला हा खेळाडू अनुभवी आहे, चातुर्यवान आहे, संयम. पुन्हा एक दाष्टेपाठ केलाय, चेंडूला डीप मिड विकेट क्षेत्राकडे मानून चेंडू जातोय बॅक टू बॅक दुसरं चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 25 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहे. संयम हा फार महत्वाचा असतो हे दाखवून देत असताना कामत साहेब, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये चेंडूला ओळखलं, चेंडूला पारगलं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये जी आतिषबाजी करायची सुरुवात केली, बॅक टू बॅक विजय शेट्टीवरती 2 चौकार ठोकले. घणाघाती प्रहार करत असताना फलंदाज कामत साहेब. आता मात्र फलंदाजाच्या मागून जाणं वाईट चेंडू, खराब चेंडू. एकेरी धावसंख्येने संघाची वाढती वाटचाल पोहोचली होती. 1 गडी बाद 26. पुन्हा एकदा अकुटबाचा चेंडू, काय फटका खेळलाय, डोळ्याचं पाळणं फेडणारा फटका होता. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातो 1 बाउन्स 4 धाव्यांसाठी. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती वाटचाल पोहोचली होती 30च्या घरमध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंनी 30 धावा, 30 षटक प्रगतीपथावर आहे. हॅट्रिक म्हणायला गेला कामत साहेबांची. 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकलेत, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होत्या, समजलं, ओळखलं, पारखलं आणि त्याच्यानंतर जी गोलंदाजी केली विजय शेट्टीने या चेंडूवरती. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय चेंडूला डीप पॉइंट क्षेत्राकडे, तोपर्यंत चेंडू हले डुले महात्मा फुले करत जात असताना 4 धाव्यांसाठी आणि 4 धाव्याने मात्र संघ पुढे सरकतोय 34च्या घरामध्ये. 34 रन्स इन स्कोर बोर्ड. अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. चेंडू द्यायचा आतमध्ये बघा मित्रांनो, चेंडू दे ना, फेक फेक. 3ऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल असं वाटलेलं. 12 चेंडू मागे आपण 2 षटकामध्ये पाहिलेलं कुठेतरी एकतर्फा सामना आपण सचिन 11चा आपण पाहत होतो, पण त्याच्यानंतर जी बहारदार खेळी केली कामत साहेबांनी, जी संयमी पारी आपण बघतो त्यांच्या माध्यमातून, खूप चांगला क्रिकेटचा अनुभव दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 1-2 षटकामध्ये संयमी खेळी आपण पाहिला, एकाजुकाचं काम चालवलं आणि त्याच्यानंतर मात्र हाणामारी जी केली. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र थोडासा भरकटलेला पाहायला मिळतोय. पंच मात्र आमच्याकडे वळाले की खराब चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 35 रन्स इन स्कोर बोर्ड. काय करावं काय नको करावं या गोलंदाजाला काही समज नाही. रस्ता दिसत नाहीये, पीच दिसत नाही, मैदान दिसत नाही, कारण की त्यासारखं फलंदाज. आता मात्र चांगला ग्राउंड शॉट खेळलाय, पण सुंदर क्षेत्ररक्षण रोहित कोहलीच्या माध्यमातून
आणि शेवटचा चेंडू जातो डॉट. तिसऱ्या षटकांचा खेळ होतो समाप्त आणि धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 36 इन स्कोर बोर्ड. एक गडी बाद. काय गोलंदाजी केली बघा. 35 शेवटचं षटक हाणामारीचं षटक वाजवा वाजवीचं षटक आपण पाहणार आहोत मित्रांनो. कोण कुणाला वाजवत आहे, कोण कुणाला रोखून ठेवतंय, कोण कुणाला बांधून ठेवतंय हे पाहणं फार गरजेचं आहे दादा. आपण पाहतोय व्यासपीठावरती चमचमणाऱ्या या ट्रॉफींचा शिलेदार कोण होणार त्याच्यासाठी संघर्ष हा करणं फार गरजेचं आहे. मेहनत करणं फार गरजेचं आहे बघा. पण नवीन गोलंदाज आलाय तो राहुल. तर शेवटचं षटक थोडस स्पीडअप करा मित्रांनो, कारण की वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. आपल्याला अजून यापुढील सामने खेळवायचे आहेत. तर राहुल गोलंदाज अजून या. चांगला चेंडू खोदून काढलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव निश्चित. एके धावेने संघ पुढे सरकतोय 36च्या घरामध्ये. 36 रन्स इन स्कोर बोर्ड. 1 विकेट बाय लॉस. केपीसी 11 संघ खूप सुंदर अशी कामगिरी करत असताना आता मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे उचलेल फेकेल तोपर्यंत तुझं माझं तुझं करत असताना रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावांनी मात्र संघ पुढे सरकतोय 38च्या घरामध्ये. 2 चेंडू 38 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, वाजवा वाजवीचं षटक आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आकाशामध्ये जातो, पण रोहित कोहली कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. दुसरा झटका लागतोय कामत साहेबांच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय जोशी साहेब. तर कामत साहेबांचं कौतुक करायला पाहिजे. वैयक्तिक 25 धावा कुठून काढल्या आपल्या संघासाठी. काय संयमी पारी खेळला. तीन चेंडू आणि 38 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. गोलंदाजीचा विचार केला तर राहुल याचा आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 3 धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पिंटू तिथे मात्र आहे, कुठली चूक करणार नाहीये आणि एके धावेने मात्र संघ पुढे सरकलाय 39च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती दादा एखादा मोठा फटका आला तर नक्कीच क्रिकेटमध्ये थोडीशी मजा पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहे आणि दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत मात्र होणार. कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 17-18 धावा चेस करत असताना साईराज ब संघाने स्वराज MIDC संघाला घामाघूम करून सोडलेलं. आता मात्र चांगला फटका स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये खेळला. पिंटू मात्र चेंडूच्या खाली येतोय, उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा निश्चित. 41 रन्स इन स्कोर बोर्ड. 41 धावा. शेवटचा चेंडू किती धावा रोखू शकेल आणि किती धावा बनवू शकेल हे पाहणं फार गरजेचं आहे. एखादा मोठा फटका आला रोशन साहेबांच्या बॅट मधून तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल बघायला. धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू किती धावा रोखू शकतोय आणि किती धावा जमू शकतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. आता मात्र स्टेप आउट केलाय चेंडूला डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये, पण पिंटू मात्र चेंडू खाली. फलंदाज मात्र शेवटच्या क्षणाला बाद होतोय, झेल टिपतोय तो पिंटू. आणि धाव संख्या आपण पाहायला गेलं तर 41 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय. तर 24 चेंडू आणि 42 धावांचं पाठलाग करायचं आहे. आमचे मित्र आम्हाला सांगतात गुणलेखा मयूरच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपण पाहतोय बघा. खूप सुंदर अशी कामगिरी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहे. खूप चांगली कामगिरी करत असताना 24 चेंडूंचा खेळ संपलाय.
24 चेंडूमध्ये बनवायच्यात 42 धावा, 42 रन्स. तर साई इलेव्हन संघाचा कर्णधार आणि सूर्योदय इलेव्हन संघाचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये नाणेफेक साठी यायचं बघा. चालू कर आपल्या बोल इकडे मागे पॅडी तर सूर्योदय इलेव्हन संघाचा कर्णधार कुठे असाल तर आपण नाणेफेक साठी या. आणि साई इलेव्हन संघाचा कर्णधार आलाय ना. अच्छा, तर साई इलेव्हन संघाचा कर्णधार आलेला आहे बघा मित्रांनो. सूर्योदय इलेव्हन संघाचा कर्णधार या पुढील सामना आपला होणार आहे, कारण की वेळेची फार पाबंदी आहे. आणि पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे बघा. आणि विकेट पण आहेत ना, 1 का 2? 2 विकेट. एक आहे म्हणा, आता एकच आहे ना. सिरीज आहे रे, सायकल घर पे काय. KCC ला काय सप्रेम भेट. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेल्या आहे. सचिन इलेव्हन संघाची दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी असणं ज्याचं फार गरजेचं आहे. नाव काय? खुर्च्या नाही तो विनू आणि नितीन अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हे इथं आहे, याच्या बघ इथं कुठं असेल बघ. अरे आधी तर करून ठेव ना. टॉस कुठे इथं सिद्धेजी लोंढे या आपण यापुढील सामना जो आहे त्या सामन्याचं नाणेफेक करायचंय बघा. तर गोलंदाज आलेले आहेत कामत साहेब, ज्यांनी आपल्या संघासाठी वैयक्तिक 25 धावांची मदत केली. तेच गोलंदाज पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत असताना आपण पाहतो. खूप सुंदर अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी, पण तितकी सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा करणं फार गरजेचं आहे, कारण की समोरील जसे फलंदाज आहे त्या अत्यंत धडाकेबाज असे फलंदाज आहे दोन्ही आपण पाहतोय ते. चला तर वळू आपण मैदानामध्ये. पहिला चेंडू अतिशय वेगवान होता, चिते की दौड ज्याला म्हटलं जातं, अतिशय वेगवान. सिद्धेजी लोंढे या आपण यापुढील जो सामना होणार आहे त्याचं नाणेफेक करायचंय. काय चेंडू फेकलेला, गोली के रफ्तार से चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. हा बोल ना. इथं कांद्यावर कॉमेंट बोल ना. नाही थोडा नाही जमणार. कॉमेंट आहे. कितना है दम? काय म्हणते त्याला लाव नको. जाना लावडा आता मी करते बसना लावडा. काय झालं? दोन बॉलचे आहे ना. आता मात्र चांगला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार विनूच्या बॅटवरून निघताना खवळलेला समुद्र आहे तो म्हणजे विनू कोहली. 3 चेंडू 8 धावा. खवळलेला समुद्र ज्याला म्हटलं जातं तोच विनू कोहली आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय वेगवान अशी फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागते. चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एके धाव्याने मात्र बदल होतोय. धावसंख्या होते ती 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा आपण पाहतोय. कामत साहेब आता मात्र कुठेतरी खंजूस पद्धतीची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे, कारण की आपला स्कोर जर आपण पाहायला गेलं 41 झाले ना.
आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणायला लागेल, पण चुकी करतो एसटी रक्षक. चेंडू मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एके धावेने मात्र बदल. धाव संख्येमध्ये बदल होतो. धाव संख्या होते ती 10. 5 चेंडू आणि 10 धाव संख्या. एसटी रक्षक थोडीशी चुकी केली, पण गोलंदाजीचा विचार केला पाहिजे. काय गोलंदाजी करताय, टिच्चून मारा टिच्चून. शेवटचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय. चेंडू म्हटलं जातो झापूक झुपूक षटकार. 6 धावांसाठी आरपार सीमापार बाबा पतंजली षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने संघाची धावती वाढती बुलेट ट्रेन जर पाहायला गेलं स्कोअर बोर्डवरती 16 धावा स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. शेवटला कोण आलं फलंदाज महेश ऋषी. तर ऋषी साहेब दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. कामत साहेबांचा विचार केला तर 16 धावा मात्र खर्च केल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी ऋषी साहेब आलेले आहेत. पण अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र अकुटाबाचा चेंडूला मिडनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही. झेल मात्र जमिनीला दान करतोय. 2 धावा त्या निश्चित. व्हेन्यूचा कॅच सोडणं म्हणजे खूप महागात आहे. महाग ठरू शकतो गोलंदाजाला. आता माझा पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा निश्चित. समीकरणामध्ये मात्र बदल होतोय. धावती रेलगाडी आपण पाहतोय. तर 2 चेंडू धाव संख्या झाली ती 20. अजूनही 22 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू 20 धावा. आता मात्र अकुटाबाचा चेंडू स्टेप आउट केला. स्टेप आउट करण्याचा मारण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत 1 धावती निश्चित. धाव संख्येमध्ये बदल झाला. 3 चेंडू 21 धावा. आता मात्र लॉलीपॉप चेंडू होता, पण तितका फायदा घेता आला नाही. 1 धावती निश्चित. एके धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धाव संख्या झाली ती 22. 22 रन्स. 2-2 22 अशी धाव संख्या आपण पाहतोय स्कोअर बोर्डवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील. आता मात्र चांगला चेंडू म्हणायला लागेल. चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय आणि एके धावेने काय रोखू शकत नाही. तर 5 चेंडू धाव संख्या झाली ती 23. समीकरण थोडंसं जवळ येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मैदानामध्ये विनुकोळे आहे तोपर्यंत काही घाबरायची गरज नाही असं मला वाटतं. पण गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. मी म्हटलं जिओचा नेट गेला, जिओची तार तुटली आणि तसंच काहीतरी घडलं आणि एका डॉट चेंडूची सांगता झाली. तर 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या स्कोअर बोर्ड होती हाले ढुले महात्मा फुले 23 या धाव संख्येवरती आपण पाहतोय. 23 रन्स इन स्कोअर बोर्ड. अजूनही समीकरण थोडस जवळ येताना पाहतोय आपण. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. काही घडू शकतं दादा क्रिकेटमध्ये, कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंच जे वाटलं नव्हतं ते घडलं. कारण की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही मैदानामध्ये तोपर्यंत काही सांगू शकत नाही. गोलंदाज आहे रोशन साहेब, रोशन कातारा. एकच चांगला असा खेळाडू, अनुभवी खेळाडू आहे. मॅन फ्रॉम नेवाळी. आता मात्र अकुटाबाचा चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे उचलेल फेकेल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट अशा रीतीने धावामध्ये होतो बदल. धाव संख्या होते ती बिन गडी बाद 25. 25 रन्स इन स्कोर बोर्ड. नो विकेट अँड लॉस.
कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे रोशन साहेबाला. वेणू कोहली याने पुन्हा एकदा उंचावर मारल्या फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धाव्याने मात्र पुढे सरकत असताना संघ आपण पाहतोय 27च्या घरमध्ये 27 रन्स इन स्कोरबोर्ड. आता मात्र चांगला चेंडू म्हणायला लागेल. फलंदाज मात्र बाद होतो. मोठा मासला गळाला लागलेला आहे आणि काय यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. डोळ्याचं पारणं फेडणारा झेल होता तो. आणि नक्कीच यश मिळालं गोलंदाज रोशन याला. नक्कीच आज सामना रोमांचक पाहायला मिळणार आहे आपल्याला. अजूनही समीकरण पाहतोय आपण 9 चेंडू आणि गरज असणार आहे ती. 27 रन झाले. आम्ही सरांना विचार ना आता. तर 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असणार आहे बघा. काय गोलंदाजी, काय झटका दिला विनू कोहलीच्या माध्यमातून रोशन साहेबांनी. पण जर पाहायला गेलं तर कॅच जो पकडला दादा तो खूप डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच होता. हो सर कॅच कोणी धरली. कैलास म्हात्रे. जर आपण यष्टीरक्षकाचा विचार केला कैलासजी म्हात्रे साहेब यांनी खूप सुंदर असा झेल टिपला बघा. डोळ्याचं पारणं फेडणारा झेल होता. असं वाटलंही नव्हतं झेल होईल म्हणून. तितकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. अजूनही काय बिघडलं नाहीये. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो तो अनुभवी आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय अनुभवी. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये. आता मात्र चुकी करत नाही. बॅक टू बॅक पिंटू जातोय घराकडे. बॅक टू पवेलियन. तू चल मैं आया अशी गत आपल्याला मात्र इथं सचिन 11ची पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. मी म्हटलेलं दादा तुला या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. या सामन्यामध्ये जिंकायचं असेल विजयाकडे जायचं असेल तर संघर्ष करणं फार गरजेचं आहे. प्रयत्नांशी यश आहे असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. देव सुद्धा काय बघतो कर्म बघतो आपले आणि तेच या मैदानामध्ये पाहतो. तर नवीन फलंदाज येतोय तर रोहित कोहली. तर रोशन साहेबांसाठी हॅट्रिक चान्स असणारा विकेटचा होईल का नाही हॅट्रिक पाहणं गरजेचं आहे. कोणी कुणाला कमी समजू नका. मी काय आहे ते दाखवून देत असताना गोलंदाज रोशन. आता माझा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला खेळून काढलाय मिडन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत कामत साहेब येतात उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावाने मात्र संघ पुढे सरकलाय. ते 29च्या घरामध्ये बऱ्याच वेळानंतर 2 धावा. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू आपण पाहूया. व्हॉलीबॉल चेंडू आता माझा पुन्हा एकदा डीप कव्हर क्षेत्राने खेळून काढलेला. उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. जिथे की दौड ज्याला म्हटली जाते त्यांना सुद्धा माहित आहे मोठे फटके काही येणार नाही. आपल्या एकेरी आणि दुहेरी धावसंघाने आपलं संघ मात्र पुढे सरकवूया. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये रोमांचक पाहायला मिळेल. पण आता समीकरण जवळ येताना पाहायला मिळत आहे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. अजूनही कोणी जिंकलं नाही कोणी हारलं नाही दादांनो. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं दादा तर 50-60च्या आसपास स्कोर व्हायचा आणि तो चेस सुद्धा व्हायचा. पण त्याच्यानंतर जे दुपारनंतर सतत चालू झालं त्याच्यानंतर धावा चेस होणं थोडंसं अवघड होत गेलं. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले ते विनय साहेब ज्यांनी मागच्या षटकामध्ये जादू केली. आपल्या गोलंदाजीने फलंदाजाला नाचून ठेवलेला फलंदाजाला बेड्या ठोकलेला तोच गोलंदाज विनय साहेब आपण पाहतोय. आणि तितक्याच ताकदीचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला रोहित कोहली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं
नितीन अजूनही मैदानामध्ये आहे. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. संघर्ष हा करावा लागतो दादा, आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. प्रयत्नांशी असं यश असं म्हटलं नाही, आणि तेच खरं आहे. थोडंसं स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल, कारण की यापुढे आपल्याला सेमीफायनल खेळवायचं, फायनल खेळवायचं. सूर्य मात्र मावळत असताना वेळ मात्र आपल्यासाठी थांबणार नाहीये. शेवटच्या षटक पाहूया. वडा मैदानाकडे 6 चेंडू 11 धाब्यांची गरज. लाजवाब क्रिकेट आपण पाहतोय. खूपच अकोटाप्याचा चेंडू. पंच मात्र बऱ्याच वेळानंतर आमच्याकडे वळाले आणि म्हणाले की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, या चेंडूला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, आणि एके धावेने मात्र बदल झालाय. तर 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, आणि आपण पाहतोय वेदांत वंशिका चषक 2024 शेवटच्या क्षणाला. तर 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. चांगला फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय जमजमीत. षटकार. SQ RQ ZQ बुक्की टिंगूल, आणि असा हा षटकार, आणि षटकाराने संघाची वाटती वाटचाल पोचली होती. 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असणार आहे. बघा, मी म्हटलं अजूनही नितीन फलंदाज आहे मैदानामध्ये, काही घाबरायची गरज नाही. रोहित कोहली सारखा फलंदाज आहे. 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने, पण क्षेत्ररक्षक आहे आणि चुकीला माफी नाही. असं क्रिकेटमध्ये झेलला जमिनीला दान होत आहे, कारण की असं वाटलं नव्हतं. झेल जर टिपला असता तर नक्कीच मला वाटतं थोडंसं सचिन इलेव्हनवरती प्रेशर पडला असता. 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. बघा, 4 चेंडू. कुठेतरी विनय साहेबांनी कमबॅक जर केलं आपल्या संघासाठी तर नक्कीच एक रोमांचक मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केलेल्या प्रयत्नाचा पंचांकडे दात मागतायत, पण पंच दाद फेटाळून लावतायत. एक आमचे अनुभवी पंच आपण पाहतोय. सामना आपण पाहतोय. अजूनही कोणी जिंकलं नाही, कोणी हारलं नाही. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. बघा, काय घडेल, काय बिघडेल, येणारा काळ, येणारी वेळ सांगून जाईल. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. विनय साहेबांना इथे कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. दोघांच्याही छाती फासफूस होताना आपण पाहतोय. आता मात्र हलक्या हाताने एक टॅलेंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एके धावेने मात्र बदल होतोय. तर अजूनही 2 चेंडू आणि एके धावेची गरज असणार आहे. साहिल शेवट आता मात्र चांगला चेंडू. विजय संघ झाला तो सचिन इलेव्हन, आणि केपीसी संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, लढाई दिली, संघर्ष केला, पण शेवटच्या क्षणाला विचार केला सचिन इलेव्हन संघाचा. खूपच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहित कोहली आणि नितीन याची. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. तर आमचे साथी समालोचक पुढील तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय विनू कोहली, ज्याने आपल्या संघासाठी 19 धावांची बहारदार खेळी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं. तोच विनू कोहली ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर मायक्रोफोनवर जोडले जातात आमचा मित्र ओमी. आपण ऐकू ओमीचा आवाज. हॅलो, गाड्या सुटल्या.
वंशिका चषक 2024 पुरस्कृत सिद्धेश लोंढे यांच्या विद्यमानाने ही भरवलेली टुर्नामेंट तर शेवटच्या क्षणापर्यंत आता शेगोल